नमस्कार, तुमचं नाव सांगा. दीपक शिवाजी माळे, कुठून आहात तुम्ही? बसापाचीवाडी, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली. तुम्हाला त्रास कशाचा होता? मला मेन त्रास थायरॉईडचा होता. थायरॉईडचा होता. बरं, अजून? आणि जॉईंट्स दुखत होते, पायाला मुंग्या आणि असं धाप वगैरे लागणे. बरं वजन जास्त होतं माझं. बरं. त्रास होता, अजून? पित्ताचा त्रास होता. ओके, पित्ताचा त्रास होता. तर बरं. ज्यूस घेतल्यापासून तुम्हाला काय जाणवतंय? ज्यूस घेतल्यापासून एक 40% तर त्रास कमी झाला होता. त्रास कमी झाला म्हणजे काय होतंय? आणि जॉईंट्स वगैरे दुखणे, बरं. मग धाप लागणे वगैरे असं हे प्रकार कमी झाले. कमी झालेलं वजन आहे. कमी झाले. बरं, अजून? 4 किलो आसपास वजन कमी झाले. 4 किलोच्या आसपास वजन वजन कमी झाले. झालेलं आहे. ज्यूस तुम्ही किती दिवस घेतला? ज्यूस एक माझी गलती झाली, सरांनी सांगितले कंटिन्यू घ्यायला सांगितलेलं आहे. बरं. मी 1-8 दिवस घेतला, 15 दिवस 15 दिवस, 1-8 दिवस तुम्ही औषध घेत घेतलं. होता. हां, बरं, ती माझी गलती झाली, नाही तर अजून इफेक्ट जाणवला असता. अजून चांगला इफेक्ट जाणवला होता. झाला. तुम्ही जसं की मला फोनवरती सांगितले होते की तुमच्या पोटातून जे माझ्या पोटात त्याच्याबद्दल जरा थोडंसं बोला. माझ्या पोटातून 2 जंत असे लांबडे लांबडे पडलेले. ते एक भूक म्हणजे जेवण्याचं प्रमाण जास्त होतं माझं. बरं. आता असे ज्यूस गेल्यापासून जेवणाचं प्रमाण सुद्धा कमी आलं. बरं. म्हणजे कमी म्हणजे एनर्जी जेवढे पहिले खात होते त्यापेक्षा कमी खातो, पण एनर्जी असतो जाणून. म्हणजे जसं की आपल्या शरीराची घाण आहे, एक तर सर्वात महत्त्वाचं काय आहे, ज्यूस आपलं जे आहे ते पहिला बॉडी डिटॉक्सिफाय करायचं काम करतं. जसं की तुम्ही सांगितलं की तुमच्या शरीरातून जंत बाहेर पडलं, तुम्ही पण आश्चर्यचकित तर झालेला होता. हो, बरोबर आहे हो. की हे काय आहे? हो. बरोबर आहे. चालतो. तर आपण आता तुम्ही डॉक्टरने तुम्हाला सांगितले की आयुर्वेदिकवरती जाऊ नका, औषध घेऊ नका. हो, डॉक्टर मला सांगितले, कारण का 150 mg माझी लास्ट गोळी चालू ठेवली डॉक्टर. बरं. मग त्यानंतर त्याने वजन कमी, कारण का वजन वाढल्यामुळे 860 हे 60 mg गोळी त्यांनी दिली ती मला. बरं. त्याने वजन कमी झालं, पण पुन्हा आणि त्रास जाणवायला चालू झाला. ठीक आहे. तुम्ही आता जसं डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही आयुर्वेदिककडे विश्वास जाऊ नका, घेऊ नका, हे तुम्हाला डॉक्टरने सांगितलं, तुम्ही ते माइंडमध्ये तसंच ठेवलं आहे. बरोबर आहे. हो. पण आजकाल तुम्ही 1 महिन्याचा जो आयुर्वेदिकचा ट्रीटमेंट घेतला आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? नाही, भरपूर फरक पडला आहे जास्त. आणि कारण का एनर्जी पहिल्यापेक्षा जास्त जाणवली. ओके. ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक म्हणजे हा जमीन जमीन आसमानचा फरक आहे. कारण का मला रिझल्ट आला म्हणून तर मी सांगतो. तुम्ही आयुर्वेदिकवरती आता तुमचा विश्वास बसलेला आहे. विश्वास आहे. आणि तुमची लक्षात घ्या, तुमची ॲलोपॅथिकची जी थायरॉइडची गोळी आहे ती तुम्हाला 1 दिवस आड मी घ्यायला लावली. म्हणजे तुमचं जवळजवळ 50% आजार थायरॉइडचा मी कमी केलं. एका महिन्यामध्ये कमी केलेला आहे. कमी केलं. त्याचे जे साईड इफेक्ट होते तुमच्या बॉडीवरती मी तुम्हाला साईड इफेक्ट सांगितलेले आहेत. सांगितलं. ठीक आहे. ओव्हरऑल तुम्ही आता लोकांना पण तुम्ही याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? नाही, 1 नंबर औषध आहे, ज्यूस आहे, आणि हा सगळ्यांनी घ्यावा ही विनंती. तुम्ही आजकाल गावामध्ये तुमच्या इथे जावा म्हणून तुम्ही सांगतच आहात. प्रत्येकांना मी सांगतो, जे माझे मित्र सर्कल आहे त्यांना सांगतो मी कंटिन्यू. ठीक आहे, धन्यवाद.